बातमी आहे पुण्यातून। सामाजिक न्याय विभागातर्फे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिक्षण शिष्यवृत्तीबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत। शिष्यवृत्ती विषयक नियमांमध्ये आयत्या वेळी केलेले बदल जाचक असल्याचं आरपीआयचे कार्यकर्ते आणि पुण्याचे उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी म्हटलंय। परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी शासनाने नवीन नियमावली काढली। एका विद्यार्थ्याला एका वेळी एकच शिष्यवृत्ती मिळेल। विद्यार्थ्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिष्यवृत्तीतील 10% रक्कम सामाजिक न्याय विभागात जमा करणं अशा प्रकारचे नियम या नियमावलीत आहेत। त्यामुळे ही नियमावली मागे घेण्यात यावी अशी मागणी करणारं पत्र पाठवण्यात आलंय। मागच्या जेआर मध्ये आणि ह्या जेआर मध्ये अनेक त्रुटी आहेत। उदाहरणार्थ मागच्या जेआर मध्ये ज्या वेगवेगळ्या कोर्सेस करता शिष्यवृत्ती दिली जाते, ह्या वेळेस 24 कोर्सेस त्यातले कमी केले। परत ज्या मास्टर्स डिग्रीला पीएचडी पुढे करायची असेल तर त्या विद्यार्थ्याला पीएचडीला स्कॉलरशिप मिळणार नाही ही पण अट त्याच्यामध्ये टाकली। आता ह्या सगळ्या ज्या अटी आहेत ह्या एक तर जाचक आहेत आणि त्याच्यामध्ये कुठेतरी कन्सिडरेशन व्हायला पाहिजे, कारण हे गरीब मागासवर्गीय विद्यार्थी आहेत ज्यांना आपण ही सगळी सवलत देत असतो। माझी एवढीच विनंती असेल मुख्यमंत्र्यांना, सामाजिक न्याय मंत्र्यांना की आपण याच्यामध्ये लक्ष घालावं।